नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त टेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो आता मुकादम फॅमिली मात्र रमा येणार आहे म्हणून कसं आता रमाच्या जेवणाची तयारी करतात आणि रमाचं केळवण कसं प्रकारे करून आता अक्षयच त्या केळवणाचा अगदी हक्कदार कसा होतो आणि शेवटी रमालाच आपल्या घरामध्ये आता ही मुकादमांची वरात कशी न्यायला येते हे मात्र आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा चला तर मित्रांनो, वेळ कसली वाया घालवतात. आता मुरंबा या मालिकेचे आपले रमा आणि अक्षय लवकरच एकत्र येणार आहेत. 7 वर्षांचा त्यांचा जो काही वनवास आहे आणि 7 वर्षात जे काही त्यांच्या आयुष्यात होणारे बदल आहे, तर अक्षय मात्र आपल्या रमाला कसा मिळवतो आणि साईशी अगदी तो स्पर्धा कशी जिंकतो. एक चॅलेंज त्यांनी एकमेकांशी लावलेला आहे. हे चॅलेंज मात्र आता आपला अक्षय जिंकणार आहे आणि त्यासाठी तो स्कोरने आता साईच्या खूप पुढे असतो. कारण आता आपण असं बघितलं, कारण जेव्हा आता कॅन्डल लाईट ही डिनर आता साईसोबत रमा जायला तयार झालेली असते, परंतु ही अक्षयची आयडिया साईने चोरून तो रमाला आपल्याबरोबर आता डिनर डेटला न्यायला तयार झालेला असतो. परंतु जेव्हा आता रमा ही अक्षयने दिलेली साडी वगैरे घालते आणि तो गजरा लावते म्हणून आता ती खूप खुश असते. म्हणून आता ती जे काही साईने ही जी डिनर आहे तर ती अगदी कॅन्सल केलेली असते आणि कॅन्सल करून मात्र आता हे जे काही करवलेलं आहे तर ती डिनर मात्र कॅन्सल केलेली असते आणि अक्षयने आता ही शशिकांतच्या मदतीने मात्र आता ही डिनर अगदी सक्सेस केलेली असते. रमासाठी मात्र अक्षयने प्रेमाने आता तेथे हॉस्टेलच्याच कॅन्टीनवर आता केक बनवलेला असतो आणि दोघांना एकत्र केक कापून आता रमाच्या मनात नक्की काय आहे हे अक्षयने ओळखलेलं असतं आणि अक्षयने आज दाखवून दिलेलं असतं की रमा आणि अक्षय हे दोघं अजूनपर्यंत एकत्र आहेत आणि एकमेकांसाठीच आहेत. रमाच्या डोळ्यात अक्षयने ते प्रेम पाहिलेलं असतं म्हणून आता शशिकांत हा तिला तेथून वाचवतो. परंतु आता जेव्हा रमा ही तेथून गायब होते, शशिकांत तिला गायब करतो आणि घरी जेव्हा रमा ही आलेली असते तेव्हा मात्र आता अक्षय हा साईला म्हणलेला असतो की अरे बघ, शेवटी जे काही आता ही डिनर आहे तर ती माझ्यासोबतच झाली. तू कितीही माझा आयडिया चोरण्याचा प्रयत्न कर, परंतु शेवटी काय झाले, शेवटी मात्र आता म्हणजे रमा ही माझ्यासमोर कॅन्डल लाईट डिनरसाठी आली आणि तुझ्याबरोबर मात्र आता जी काही डिनर होती ती स्वतः तू कॅन्सल करून रमाला नाराज केलं. म्हणजे आता नशीबसुद्धा आमची साथ देत आहे आणि नशीबसुद्धा आता आम्हाला दोघांना असंच एकत्र आणणार आहे हे लक्षात ठेव. कितीही आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न कर, परंतु आम्ही कधीही एकमेकांपासून दूर होणार नाही. आज मात्र रमाने माझ्यासोबत जे काही प्लॅनिंग केलं, डिनर केलं, त्यातच मी आज खूप खुश आहे आणि त्यामुळे तुझ्यापेक्षा एका स्कोरने मी पुढे आहे. त्यामुळे साई बघतच राहा, आता तू कितीही काही अगदी रमाला ओरबडून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा रमाचं मन मात्र तू काही ओरबडून घेऊ शकत नाही. कारण रमाचं मन हे फक्त आणि फक्त माझ्यात गुंतलेलं आहे. आणि साई, अरे विचार कर, आम्हाला एक मुलगी आहे तरी सुद्धा तू तिच्याबरोबर लग्न करायला तयार झालास. तू का असा वागतोस? अरे एकदा विचार कर, अरे आमचं दोघांचं एकमेकावर किती प्रेम होतं आणि तू शेवटी रमाला अगदी हिसकावून तिकडे घेऊन गेलास. काय गरज होती तुला माझ्या रमाला घेऊन जाण्याची? अरे एका दिवसाच्या मुलीचा सुद्धा रमाने विचार केला नाही आणि तुझ्यासोबत ती जायला तयार झालीस. तेव्हा आता साई म्हणतो की अक्षय तू खूप काही जास्तच बोलतो. आता साई खूप भडकलेला असतो कारण रमा ही आता आपल्याला सोडून इकडे अक्षयसोबत डिनरला आली याचा आता साईला खूप राग आलेला असतो. साई आता ह्या सगळ्याचा जाब मात्र रमाला विचारणार असतो. म्हणून आता जेव्हा रमा ही घरी येते तेव्हा मात्र आता अण्णा हे सगळ्यांच्या समोर रमाला विचारत असतात की सांग रमा, नक्की तू कुठे गेली होती? तू अक्षयसोबत तिथे होतीस ना? तेव्हा आता रमा म्हणते की हो मी होते, परंतु मी माझ्या मनाने तेथे गेले नव्हते, तर मला जबरदस्तीने तेथे नेण्यात आले होते. याचा जाब विचारण्यासाठी मी तेथे गेले होते, परंतु तेथे अचानक जे काही शशिकांत मुकादम आणि अक्षय मुकादम यांनी जे काही प्लॅनिंग केलं होतं तर त्या प्लॅनमध्ये मी अडकले. त्यावर मात्र आता रमा ही तिचं स्पष्टीकरण देत असते, परंतु माई म्हणते की नाही, तू खोटं बोलते, तू अजूनसुद्धा त्या अक्षयवर प्रेम करते आणि तू आमच्याशी खोटं बोलून त्या अक्षयला शेवटी भेटायला गेलीस. माझ्या मुलाचा अपमान केला. रमा तू असं करायला नको होतंस. परंतु आता रमा त्यांना जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की खरंच यात माझी काहीही चूक नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु आज मात्र रमाचा विश्वास मात्र साईने तोडलेला असतो.
साई आता रमाला अगदी जबरदस्तीने म्हणत असतो की जे काही आहे ते आहे, परंतु रमा आज मात्र तुम्ही जे काही वागलात ती खूप मोठी चूक केली आणि आज मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला विचारतो की तुम्ही का तेथे गेला होता. आज मात्र मला तुला जाणून घ्यायचं आहे की हे सगळं करण्यामागे तुझा हेतू काय होता. आता रमा ही साईकडे बघते, कारण आज मात्र साईने दाखवून दिलेलं आहे की रमावर तो जबरदस्ती प्रेम करतोय. म्हणजे आतापर्यंत साईने कधीही रमावर जबरदस्ती केली नव्हती. आता साईची सुद्धा काही चूक नसते, कारण साईने सुद्धा अगोदर रमाला विचारलेलं असतं की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. रमा तू विचार कर, रमा अजून सुद्धा तू अक्षयचं तुझ्या म्हणजे तुमचं दोघांचं एकमेकावर प्रेम असेल तर तू अजून सुद्धा अक्षयकडे जाऊ शकते. परंतु आता या वचनासाठी रमाने मात्र साईंना वचन दिलेलं असतं की मी तुमचीच आहे आणि तुमच्याबरोबर लग्न करणार आहे. परंतु अक्षय माझ्या सोबत अगदी जबरदस्तीने हे सर्व करत आहे. पण आज मात्र साईने तो विश्वास अगदी गमावलेला असतो. याचं रमाला खूप वाईट वाटतं. रमा मात्र साईकडे बघत असते, तिला खूप राग येतो. माईसुद्धा आता वाटेल तसे आरोप रमावर करत असते आणि रमा पूर्णपणे तुटली जाते. रमा खूप रडत असते, कारण आज साईने दाखवून दिलेलं असते की आता हे सगळं जबरदस्तीने ते रमावर लादण्याचा प्रयत्न करत आहे. आता रमा सांगण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा साईने विश्वास ठेवलेला नसतो. याचं रमाला खूप वाईट वाटतं. आता मात्र इकडे सर्वजण मुकादम फॅमिली आता सगळेजण खूप खुश असतात आणि सगळेजण आता रमा येणार आहे. शशिकांत म्हणतो की रमा आपल्या घरी नक्की परत येणार. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो ना, रमा पहिल्यांदा आपल्या घरात येणार आहे, मग खास असं सेलिब्रेशन आता व्हायला नको का. म्हणून आता ते रमा येण्याची अगदी गोडधोड तयारी करत असतात. रमासाठी छान असं जेवण तयार करतात, कारण आता ह्या मुकदमांच्या सुनेचं या घरामध्ये अगदी म्हणजे दणक्यात स्वागत व्हायला हवं आहे. कारण आज आपली रमा इतक्या दिवसातून परत घरात यायला येणार आहे. तर आरोही म्हणते की खरंच आई परत येणार आहे. आरोहीला सुद्धा खूप आनंद होतो. म्हणून आता ह्या सेलिब्रेशनची मुकादम फॅमिली पूर्णपणे तयारी करत असतात आणि रमा मात्र आता परत इकडे साईने जे काही तिला विचारलेलं आहे त्या सगळ्याचा जाब विचारायला मात्र ती पुन्हा आता ह्या मुकदमांच्या घरात येते. पण मुकदमांच्या घरात आल्यानंतर आता सगळेजण आनंदाने तिचं स्वागत करतात. रमा आली म्हणून कौतुकाने सगळेजण आता इतके आनंदाने उड्या मारत असतात. आरोही तर तिला घट्ट अशी मिठी मारते, म्हणते की आई तू परत शेवटी आलीच. आता मात्र मी तुला जाऊन देणार नाही आणि आई तू मला सोडून जाऊ नकोस. अगं तू बाबांशी लग्न कर आणि आपण परत आता आपली फॅमिली एकत्र राहूयात. आई मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात अगदी पाणी येत असतं, कारण तिला आपल्या आरोहीची खूप काळजी असते. ती अक्षयकडे बघत असते आणि रडत असते. अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. अक्षयसुद्धा अगदी प्रेमानेच आपल्या रमाची वाट बघत असतो. रमाच्या अंगावर आता अगदी फुलं टाकली जातात. अगदी आनंदाने स्वागत मात्र आता ही मुकादम फॅमिली करत असतात आणि हे बघून इरावतीचा खूपच जळफळाट होत असतो आणि ताराचा सुद्धा. परंतु बाकी सर्वजण रमाच्या येण्याने खूप आनंदित असतात. तेव्हा आता रमा जे काही विचारण्यासाठी आलेले असते तर ते सांगायला मात्र आता काही तिथे चान्सच नसतो. सगळेजण आता रमाला बघून अगदी खुश होऊन आपला आनंद व्यक्त करत असतात. तेव्हा आता रमाला काय करू आणि काही नाही हे सुचत नसतं. रमासारखा विचार करत असते, परंतु आता आरोहीला बघून रमा सगळं काही विसरून जाते आणि छान आता जे काही मुकादमांनी गोडाधोडाचं जेवण बनवलेलं आहे तर ते जेवण मात्र आता रमा जेवत असते. आणि त्यानंतर आता मुद्दाम आता हे सेलिब्रेशन करण्यासाठी आता मात्र ह्या इरावतीने एक प्लॅन लढवलेला असतो. आता ती म्हणते की रमा एकटी या घरात आली आणि त्यांनी तिच्यासाठी गोडाधोडाचं जेवण बनवलेलं आहे. मग आता आपण एक प्लॅन करायचं, रमाला आपण घरी जेवायला बोलवायचं आणि साईला सुद्धा, कारण त्यांच्या केळवणाचा जो कार्यक्रम आहे तो दणक्यात झाला पाहिजे. म्हणून आता सगळे मुकदम फॅमिलीने जी तयारी केलेली असते त्यात ही इरावती आता आणखीनच विष घालण्याचा प्रयत्न करत असते आणि जेणेकरून आता अक्षय आणि रमा या दोघांना वेगळं कसं करता येईल याचा तिचा परफेक्ट प्लॅन असतो आणि यात इरावतीचा आता साई मदत करत असतो. तेव्हा आता इरावतीने मुद्दाम रमा आणि आई यांना घरी जेवायला बोलवलेलं असतं, कारण तुमचं केळवण झालंच पाहिजे आणि ते पण मुकादमांच्या घरात अगदी दणक्यात व्हायलाच हवे. म्हणून माईंना सांगून मात्र आता साई आणि रमाला ते जेवायला बोलवतात. जेवणाची छान अशी तयारी केलेली असते. अक्षयने स्वतः हे जेवण बनवलेलं असतं, कारण अक्षयला माहिती असतं किती काही झालं तरी साई कितीही रमाच्या सोबत आला तर रमाचं केळवण हे आपल्यासोबत होणार आहे. कारण आता त्यासाठी आता अक्षयचा एक प्लॅन असतो. त्यानंतर मात्र आता सर्व तयारी झालेली असते. आता जे काही टेबल आहे तो पूर्णपणे सजवलेला असतो आणि त्यात साईसाठी आणि रमासाठी मस्त ताटही सजवलेले असतात. छान आवडीचं जेवण केलेलं असतं. साई आणि रमा अगदी छान तयार होऊन येतात, अगदी ते पण जोडीने.
रमा ही साईबरोबर खूप खुश आहे असे दाखवत असते, कारण आता जेव्हा रमा ही घरातून जाते तर इरावतीने लगेच हा प्लॅन लढवलेला असतो आणि मुकादमांच्या घरी या दोघांना माईंना सांगून जेवायला बोलावलेलंच असतं. शेवटी आता हे आलेले असतात आणि जेवायला बसतात. तर इरावती आता अगदी सगळ्यांच्या समोर रमा आणि साईचं खूप कौतुक करत असते. अक्षयला मुद्दाम जाळवण्यासाठी ती हे सर्व करत असते, पण अक्षय आणि शशिकांत हे सगळेजण मात्र आता रमाचं प्रेम मात्र आता कुणावर आहे यासाठी कसं आता प्लॅनिंग करत असतात. कारण आता इरावती मुद्दाम जे सर्व हे मुकादम फॅमिली एकत्र बसलेले असतात आणि तेथे रमा आणि साई यांच्यासाठी ताट सजवलेले असतात. आरोही सुद्धा तेथेच असते, आरता सुद्धा असते, शशिकांत, अक्षय हे सगळेजण तेथे असतात. आता इरावती मुद्दाम सगळ्यांच्या समोर म्हणते की अगं रमा, तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आता पहिला घास भरवणार नाही का? तशी रीतच आहे अगं, तू त्याला प्रेमाने घास भरव ना, म्हणजे हे पण होणाऱ्या नवऱ्याला. तेव्हा आता रमा रागाने इरावतीकडे बघते आणि आता अक्षयला जाळण्यासाठी मुद्दाम ती आता साईला घास भरवायचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस आता अक्षय मध्येच येतो. रमा ही साईला घास भरवत असते आणि आता त्यांच्या दोघांच्या मध्ये येऊन अक्षयच आता तो घास खातो. अक्षयने रमाच्या हाताने तो घास खाऊन घेतलेला असतो. आता हे बघून रमाला खूपच राग येतो. रमा लगेच अक्षयला म्हणते की तुम्ही, आणि साई रागानेच लगेच अक्षयला म्हणतो की अक्षय तू हे काय करतोस. तेव्हा आता अक्षय साईकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता अक्षय त्याला म्हणत असतो की हे बघ, अरे असं म्हणतात की लग्न घरामध्ये कोणी अगदी मनापासून चांगलं काम करत आहे तर त्यांना सुद्धा चांगली बायको मिळते. म्हणजे जे काही आहे ते अगदी सत्य आहे. आणि तुला एक सांगतो स्पष्ट, मला सुद्धा आता रमासारखीच बायको म्हणून हवी आहे, म्हणजे रमाच मला बायको म्हणून हवी आहे. तेवढ्यात आता रमाला ठसका लागतो. तर अक्षय म्हणतो की म्हणजे हिच्यासारखीच कोणीतरी मला दुसरी बायको हवी आहे, आणि परत म्हणतो मला हीच हवी आहे, असं सारखं सारखं तो दोनदा म्हणतो. तेव्हा आता साईला खूप राग येतो आणि रमाला मात्र तेवढ्यात ठसका लागतो. आरवीला तर खूप आनंद होतो आणि ती अगदी जोरजोराने तोंडाला हात लावून हसत असते. तेव्हा आता साई रागाने जेवायला बसतो आणि अक्षयकडे रागाने बघत असतो आणि अक्षय मात्र आता साईला त्रास देण्यासाठी प्रयत्न करतच असतो. तेव्हा आता जे काही हे लग्न ठरलेलं आहे त्या लग्नाची मात्र आता पूर्णपणे तयारी यांनी सुरू केलेली असते. कारण आता अक्षयला माहिती असतं की कितीही आता मुहूर्त जवळ आला आणि कितीही लग्नाची यांनी तयारी जरी केली तरी रमाचं जे काही ठरले लग्न आहे तर ते आपल्या सोबतच होणार. साई किती अगदी सजून धजून उभा राहिला तरी शेवटी हे लग्न आपल्या सोबतच होणार आहे हे अक्षयला पूर्णपणे खात्री असते आणि त्यांचे सगळे काही प्लॅन आता वर्क सुद्धा होत असतात. त्यामुळे मात्र आता अक्षय इतका खुश असतो आणि अक्षय आता म्हणतो की खरंच आता शेवटी मुकादमांची वरातच मात्र आता रमाचं जरी किती लग्न ठरलेलं असलं तर शेवटी रमाच्या लग्नात मात्र मुकादमांचीच वरात असेल. कितीही साईने रमाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर शेवटी रमाचं आणि अक्षयचं लग्न होणार आणि ते ठरलेलं लग्न अगदी वेळेतच होणार, ते पण अक्षय सोबतच. असा प्लॅनिंग मात्र आता अक्षय आणि शशिकांत या दोघांनी केलेला असतो. आता शेवटी पहिला घास मात्र रमाच्या हातचा खाऊन आता पुन्हा अक्षयने दाखवून दिलेलं असतं की साई तुझा काही उपयोग नाही, तू काही करू शकत नाही, तू प्रत्येक गोष्टीत हारत चाललेला आहे. जे काही तू जबरदस्तीने रमाबरोबर लग्न जरी करशील तरी सुद्धा काही उपयोग नाही होणार, कारण रमाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त मी आहे आणि आम्हाला दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत. तू कितीही प्रयत्न कर आणि बघत राहा की पुढे काय होतं ते. साईला खूपच राग येतो. साई मात्र रागाने बघत असतो आणि इरावतीला सुद्धा खूप राग येतो. तर इरावती आता माईंना फोन करून हे सर्व काही सांगते. माईला म्हणते की आता इथे सुद्धा अक्षयने साईला त्रास दिला, कारण जेवणासाठी आम्ही इतकं खास बोलावलं आणि पहिला घास मात्र रमाच्या हातचा त्या अक्षयने खाल्ला. हे ऐकून आता माईला खूपच राग येतो आणि आता रमा आणि आता साई जेव्हा घरी येतात, रमा आणि साई घरी आल्या क्षणी आता माई पुन्हा त्याचा जाब रमाला विचारते आणि रमाला म्हणते की काय ग, यासाठी तू माझ्या मुलाला तिकडे तुझ्या घरी घेऊन गेली होतीस का? माझ्या मुलाचा अपमान करण्यासाठी? तुला अक्षयला जर इतकाच घास भरवायचा होता तर तू ते अगदी त्याच्यासोबतच का राहत नाही का? माझ्या मुलाच्या आयुष्याचं हे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस? तुला आम्ही सांगितलं होतं की तू एकदा विचार कर, दोघांचं आयुष्य बर्बाद करू नकोस, पण तू ऐकायला तयारच नाही. शेवटी तू दोघांच्या जीवाशी खेळत आहे आणि त्यात म्हणजे माझ्या साईच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. आता मात्र मी तुला नाही सोडणार. काही झालं तरी तुझं आणि साईचं लग्न होणार म्हणजे होणारच. त्यासाठी आता मला काही जरी करण्याची वेळ जरी आली तरी सुद्धा मी ते तयार करायला आहे. अक्षयला आता कितीही म्हणजे त्रास कसा होईल, अक्षय या लग्नातून दूर कसा होईल याचा मी पुरेपूर फायदा घेईल आणि आता त्याचा प्रयत्नसुद्धा करेल. म्हणून आता इरावतीला माई लगेच फोन करते आणि इरावतीला फोन करून सांगते की हे बघा,
काही झालं तरी आता ह्या लग्नामध्ये अक्षय मला येथे यायला नकोय, त्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करू शकतात. गुंड पाडून अक्षयला मारू सुद्धा शकतात आणि काहींचं तुम्ही त्या अक्षयला घेऊन येथून निघून जाऊ शकतात. परंतु आता हे सर्व रमाने ऐकलेलं असतं. रमाने आता हे माही आणि इरावती एकमेकींना मिळालेले आहेत हे रमासमोर सत्य आलेलं असते. म्हणून मात्र आता ते सत्य आल्यानंतर आता शेवटी रमा ही स्वतः मात्र आता अक्षयला वाचवण्यासाठी जाणार असते, अगदी स्वतःच्या लग्नातून. आणि तिकडे अक्षय आणि शशिकांत यांचा प्लॅनच असतो की रमाला मात्र आता काही झाले तरी अक्षयबरोबर लग्न करून हे सुखी ठेवायचं. आणि आता काही झाले तरी रमा शेवटी आपल्याच घरामध्ये गृहप्रवेश करून आलीच पाहिजे, यासाठी आपल्याला जे काही करता येईल त्याचे प्लॅनिंग सुरू असतात. आणि त्यासाठी आता रमा धावतच आता आपलं लग्न सोडून इकडे अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की तुम्हाला काही झाले तर नाही ना. तेव्हा आता अक्षयला रमा आली म्हणून खूपच आनंद झालेला असतो. तो म्हणतो की रमा, चक्क तू लग्न सोडून इकडे आलीस माझ्यासाठीच. तेव्हा आता रमा घट्ट अशी मिठी अक्षयला मारते आणि म्हणते की अक्षय, खरंच माझं फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. काही झालं तरी आता मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. आज स्वतः रमा मात्र अक्षयकडे आलेली असते आणि आता अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय म्हणतो की रमा, तुझी साथ असताना मला कोणी काही करू शकत नाही, मला फक्त तुझी साथ हवी होती. जर तू माझ्या सोबत असेल तर मी अख्खं जग जिंकायला तयार आहे, फक्त तू माझी साथ दे. आणि मी फक्त तुझ्या मनात नक्की कुणाविषयी प्रेम आहे ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आज मात्र माझ्या रमाने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला, तिच्या मनातील प्रेम आता मला बोलून दाखवले. तेव्हा आता रमा आता खरंच अक्षयला पुन्हा आय लव्ह यू बोलते. आता सगळ्यांना खूपच आनंद होतो. इरावतीचा आता पुन्हा जळफळाट होतो आणि आता साई हे सगळेजण रमाला शोधत परत इकडे येतात. आणि आता रमा ही अक्षयच्या मिठीत आहे हे बघून आता अण्णा साई यांना आणखीनच खूप राग येतो. शेवटी अण्णांचे सुद्धा आता हात रमासमोर टेकलेले असतात. शेवटी साई आता त्याने माघार घेतलेली असते आणि आता माघार घेऊन मात्र त्याने रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणलेलं असतं. आणि आता त्याने अक्षयची माफी मागितलेली असते. परंतु इरावतीने आता जे कार्यस्थान केलेलं आहे, रमा आणि अक्षय या दोघांना वेगळं करण्यासाठी काय काय केलं हे सगळं काही आता साई सगळं अक्षयला सांगतो आणि अक्षयचे डोळे उघडतो. अक्षयला म्हणतो की अरे रमा कायम तुझीच होती, कारण तुम्हाला वेगळं करणारी इरावती आत्या होती आणि तू तिच्यावर विश्वास ठेवून आपल्या रमावरचा विश्वास गमावला होता. तेव्हा तू असं करायला नको होतं. जे काही केलंस ती खूप मोठी चूक तुझ्याकडून झाली होती. तू रमाचा दोषी आहे. रमाची काही चूक नव्हती. जे काही केलं ते ह्या इरावती आत्याने केलं. तुला आणि तुझ्या मुलीला सोडून जाण्यासाठी शेवटी ह्या रमाला इरावतीने भाग पाडले होते. म्हणून ती आता जर तुम्हाला सोडून गेली नसती तर अख्खी मुकादम फॅमिली बर्बाद करण्याची धमकी आणि आरोहीला मारण्याची धमकी मात्र तिने आता रमाला दिली होती. म्हणून शेवटी रमाला आपल्या मनावर आणि प्रेमावर ताबा ठेवून शेवटी तुम्हाला सोडून जावं लागलं होतं. पण एकदा अक्षय तू रमाला समजून घ्यायला होतं. तेव्हा अक्षय आता रमाची माफी मागतो आणि इरावती आत्याचं खरं रूप मात्र अक्षयच्या समोर आलेलं असतं. आणि शेवटी रमा ही आता अक्षयला प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं असतं आणि इरावतीचं सत्यसुद्धा साईने आता अक्षयला सांगितलेलं असतं. म्हणून आता शेवटी अक्षय आणि रमाच एकत्र येतात आणि धूमधडाक्यात पुन्हा त्यांचा अगदी विवाह होतो. आणि अण्णा स्वतः आता कन्यादान करून रमाला अक्षयच्या हातामध्ये आता तिचा हात देतात आणि अक्षय आता रमा खूपच खुश होतात. शेवटी आरोही इतकी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि आता शेवटी होतं तर काय, अक्षय आणि रमा ह्या दोघांचं लग्न होतं आणि पूर्ण आता मुकादम फॅमिली परत एकत्र येते. आणि इरावतीची जी काही हकालपट्टी आहे ती अक्षयने मात्र केलेली असते. इरावतीला तिच्या पापाची शिक्षा देऊन मात्र इरावतीने आता सगळ्यांच्या समोर हात जोडून मुकादम फॅमिलीची माफी मागितलेली असते आणि तिला तिच्या पापाची शिक्षा शेवटी मिळालेली असते. साईने आता रमा आणि अक्षयचा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आता सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आणि आता मुरंबा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.